मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत CMEGP ई पोर्टलवरून व्यवसायासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज हवं असेल, लोन हवं असेल, कशा पद्धतीने घ्यायचं, यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असताल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायची CMEGP. अशा पद्धतीने तुमच्या समोर इंटरफेस ओपन होईल. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल ऑनलाईन ऍप्लिकेशन इंडिव्हिज्युअल, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर CMEGP ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हा तुमच्या समोर ओपन होईल. तर इथे तुम्हाला आता हा फॉर्म भरण्याअगोदर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आता आपण पाहूया. तर तुम्हाला लागणार आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो झाल्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड फ्रंट साईड बॅक साईड. यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. यानंतर पॅन कार्ड लागणार आहे. मार्कशीट, जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल त्याचं मार्कशीट इथं तुम्हाला लागणार आहे, किंवा सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्ही अपलोड केलं तरी चालू शकतं. यानंतर तुमचा जन्माचा दाखला नसेल तर डोमासाईल तुम्ही देऊ शकता. यानंतर कॅटेगरी तुमची जे काही कास्टमधून स्पेशल कॅटेगरी येत असेल त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं अपलोड करू शकता. यानंतर अंडरटेकिंग फॉर्म, हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल तर इथं तुम्ही पाहू शकता सॅम्पल अंडरटेकिंग फॉर्म डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला अशा पद्धतीने तो फॉर्म इथं पाहायला मिळेल. फॉर्म कसा भरायचा तर इथं तुम्हाला नाव टाकायचं तुमचं. यानंतर वडिलांचं नाव टाकून घ्यायचं, जे तुमचं गाव आहे ते गावाचं नाव टाकायचं. यानंतर इथं पोस्ट टाकायचं, तालुका आणि जिल्हा. खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही ज्या व्यवसायासाठी लोन घेत आहे त्या व्यवसायाला जे काही नाव देणार आहे त्या व्यवसायाचं इथं तुम्हाला नाव टाकून घ्यायचं. यानंतर जी तुम्ही बँक सिलेक्ट करणार आहे त्या बँकेचं इथं तुम्हाला नाव टाकून घ्यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तारीख टाकायची, ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरताय ऑनलाईन ती तारीख इथं तुम्हाला टाकून घ्यायची. यानंतर जे तुम्ही फॉर्म भरताय त्याचं इथं ठिकाण टाकायचं आणि सिग्नेचर करायची आणि फॉर्म प्रिंट काढून स्कॅन करून पुन्हा या पोर्टलवरती इथं तुम्ही पाहू शकताय अंडरटेकिंग फॉर्म इथं अपलोड करायचा. यानंतर जो व्यवसाय तुम्ही करताय त्या व्यवसायासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो आपल्याला. तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही बनवायचा. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून झाल्यानंतर तुम्हाला तो सुद्धा इथं लागणार आहे, तो इथं तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा, तयार ठेवा, जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, आणि त्यानंतरच फॉर्म भरायला जाऊ शकता. तो फॉर्म कसा भरायचा तर आधार नंबर इथं तुम्हाला टाकून द्यायचा आहे. यानंतर जसं तुमच्या आधार कार्डवरती स्पेलिंग आहे तसं इथं तुम्हाला टाकून घ्यायचं. यानंतर एजन्सी निवडायची, इथं DIC असेल किंवा KVIB असेल ही तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची. यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा. टाईप ऑफ ॲप्लिकंट हे ऑटोमॅटिक आलेलं आहे. यानंतर जेंडर टाकून घ्यायचं, मुलगा मुलगी जे काय असेल ते. यानंतर कॅटेगरी टाकून घ्यायची. तुमचं जर कास्टमध्ये असताल, जनरलमध्ये, OBC जे काय असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं. यानंतर स्पेशल कॅटेगरी असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. यानंतर डेट ऑफ बर्थ इथं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. यानंतर जिल्हा, यानंतर तालुका आणि तुमचं गाव, पिनकोड, मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह जर डबल मोबाईल नंबर असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. तुमचा ईमेल ID कंपल्सरी आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा. युनिट लोकेशन, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करणार आहे त्याचं लोकेशन कोणतं आहे, शहरी आहे किंवा ग्रामीण आहे, तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. यानंतर युनिट डिटेल्स, जर तुमचं जो व्यवसाय आहे तो जर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथंच असेल तर सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस यावरती इथं टिक मार्क करायची, म्हणजे तोच ॲड्रेस तुम्हाला इथं येईल. जर तुम्ही त्या लोकेशनपासून दुसऱ्या ठिकाणी असेल तर तुम्हाला इथं तो जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, तिथला पिनकोड असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा. यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर 14 नंबरला टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज, आता यावरती क्लिक करायचं. तुमचा जो काही बिझनेस आहे तो सर्व्हिस रिलेटेड आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इंडस्ट्रीज ॲक्टिव्हिटीज नेम, आता आपण सर्व्हिस सिलेक्ट केले तर सर्व्हिसमध्ये जे काही व्यवसाय येत आहेत त्यांची नावं इथं तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये तुम्ही जे काय करणार आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोडक्ट डिस्क्रिप्शन या संदर्भातील थोडी तुम्हाला इथं माहिती द्यावी लागणार आहे, ती इथं तुम्हाला माहिती द्यायची. यानंतर तुम्हाला EDP ट्रेनिंग कम्प्लीट, जर तुमचं ते ट्रेनिंग झालं असेल तर तुम्ही इथं येस करा, नसेल झालं तर नो करा, काही हरकत नाही. तुम्हाला तुमचं लोन झाल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 महिन्यामध्ये ते ट्रेनिंग कम्प्लीट करून ते सबमिट करावं लागतं तुम्हाला. यानंतर खाली यायचं. 18 नंबरला तुम्हाला इथं प्रोजेक्ट कॉस्ट, आता जो तुम्ही व्यवसाय चालू करणार आहे यासाठी तुम्हाला किती लोनची गरज आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं. यानंतर वर्किंग कॅपिटल अमाऊंट,
इथं तुम्ही जो काय खर्च करणार आहे तो तुम्ही इथं टाकून घ्या. अशा पद्धतीने इथं तुम्हाला टोटल अमाऊंट पाहायला मिळेल. समजा आपण इथं यानंतर एम्प्लॉयमेंट, जो तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तुम्ही किती कामगार ठेवणार आहात त्याची तुम्हाला इथं संख्या टाकायची. यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर प्रेफर्ड बँक, जे काही ज्या बँकेतून तुम्ही काही कर्ज घेणार आहात या योजनेअंतर्गत, तेही बँक इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. त्या बँकेचा IFSC कोड टाकायचा, सर्च करायचं. त्यानंतर त्या बँकेचं नाव आणि ॲड्रेस ऑटोमॅटिक इथे येईल कोणत्या जिल्ह्यात आहे. यानंतर अल्टरनेटिव्ह बँक इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. जर असेल दुसरी बँक तर ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सांगितल्या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट आहेत ते इथं अपलोड करून घ्यायचे. अपलोड सगळे डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक मेसेज येईल. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस आणि तुमचं नाव इथं पाहायला मिळेल. यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, युअर CMEGP ॲप्लिकेशन रजिस्टर सक्सेसफुली. यामध्ये तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड भेटून जाईल. यानंतर तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. युजर ID पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं. इथे आल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन फॉर्म रजिस्टर या ॲप्स ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या मेसेजमध्ये जो युजर नेम आणि पासवर्ड आला असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस इथं ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस, व्ह्यू ॲप्लिकेशन आणि तिथे तुमचं नाव पाहायला मिळेल. आता ॲप्लिकेशन स्टेटस, व्ह्यू ॲप्लिकेशन आता आपण पाहूया. जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये जी माहिती तुम्ही भरलेली ती संपूर्ण माहिती इथं तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला खाली आल्यानंतर गेट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि फॉर्म प्रिंट करून घेऊ शकता. यानंतर तुम्हाला इथं तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस पाहायचा. यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथं पाहू शकता माझ्या केसमध्ये मी जी फाईल केली होती ही फाईल आता बँकेने लोन सँक्शन केलेलं आहे, म्हणजे लोन मंजूर झालेलं आहे या योजनेअंतर्गत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा घर बसल्या फॉर्म भरू शकता आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील.